आता आपल्याला बघायचं आहे आज टुडे इज द प्रॉब्लेम डे. आपण एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, थेअरी बघतोय थोडंसं प्रॉब्लेम काय आहे तेही आपण बघूया. ओके, नाव काय काय दिलं आहे त्याचा डेटा वगैरे सगळ्या गोष्टी आपण चेक करायचा प्रयत्न करूया. इथे काय, इफ अ पर्सन वेज 750 न्यूटन ऑन अर्थ. किती वेट आहे? 750 न्यूटन. त्याचं वेट अर्थवरती किती आहे एका पर्सनचं? तर मी इथं लिहितो डेटा, एक एक टर्म आपण लिहूयात. डेटा, वेट ऑन अर्थ, ओ इट शुड बी वेट ऑन अर्थ किती आहे? 750 न्यूटन. How much would be his weight on the moon if the moon mass is? पर्सनचं वेट इतकं आहे ऑन अर्थ, याला आपण म्हणूया WE. ओके, व्हॉट विल बी द ऑन मून? मूनवरती किती आहे? इफ मून इज गिवन, मून्स मास इज, mass of the moon, small m for the moon and capital M for the mass. Okay, mass of the moon कसं दिलंय सांगा? Yes, which is equal to 1/81 times that of earth. अर्थ पेक्षा. यात काय अडचण आहे? गिवन, आपण गिवन लिहितोय. आता फक्त त्यांनी काय काय सांगितलंय तेवढं आपण फक्त लिहित आहोत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढे रेडियस, मूनचीच रेडियस ऑफ द मून इज 1/3.7 टाइम्स दॅट ऑफ अर्थ्स रेडियस RE. असं आपण कन्सिडर करूया. त्यांनी दिलंय म्हणजे कन्सिडर म्हणजे त्यांनी दिलंय, गिवन आहे. वेट ऑन द मून किती राहील त्या पर्सनचा? हे बघा, इन जनरल मी तुम्हाला सांगून देतो की जी काय ग्रॅव्हिटेशनल जे काय ॲक्सेलरेशन आहे किंवा वेट जे आहे, ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ आणि ग्रॅव्हिटी ऑन द मून इज इक्वल टू 1/6 टाइम्स ऑफ द अर्थ. अर्थपेक्षा किती ती? अर्थपेक्षा 6 पट, 6 टाइम कमी आहे ग्रॅव्हिटी. कुठे? मूनवरती. अर्थवरती जेवढी त्याच्यापेक्षा 6 टाइम कमी. हे जनरल आहे बरं का, हे एक जनरल नॉलेज म्हणून माहीत असू द्या. पण आपल्याला याच्याने फाइंड आउट करायचं नाही आहे, हे जनरल नॉलेज म्हणून आहे. याच्यावरून डायरेक्ट आन्सर येऊ शकतं, बट आपण आपल्या फॉर्म्युल्याने जाऊया. ठीक आहे, आता बघा, पहिले आपण लिहूया weight of that person on earth is given by m into g. बरोबर आहे, weight is equal to mass on earth म्हणून इथे येणार E. एनी डाऊट रिगार्डिंग दिस? याच्याबद्दल काही डाऊट असायचं कारण नाही आहे. विच इज इक्वल टू m into g म्हणजे काय रे? GM/r². हा सुरुवातीला मी तुम्हाला लिहून पण दिला आहे एक्सप्लेन करताना हा फॉर्म्युला. The gravitational acceleration is given by Gm/r², where G is the gravitational constant, जी न्यूटन्स लॉ मध्ये बघितलं आपण. कॅपिटल M. मास, आता इथं अर्थ येतं, याच्यासाठी अर्थ येणार. रेडियस, इथं अर्थ येतं, हे रेडियस राहणार अर्थचे. याच्यात काही डाऊट आहे तुम्हाला? ठीक आहे, वेट ऑन द अर्थ याला म्हणूया इक्वेशन 1. तसंच वेट ऑन मून, मूनसाठी बघूया काय. सिमिलरली त्या पर्टिक्युलर मास चेंज होतं का कुठे? आपण कालच मागच्या लेक्चरलाच बघितलं. मास इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ द पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. इवन इफ वी चेंज द प्लॅनेट जरी चेंज केलं तरी मास काही चेंज होणार नाही आहे. ठीक आहे, इंटू GM म्हणजे mg आणि G ॲट मून असा मिनिंग आहे. मग इथे काय M इंटू इथे काय
GM अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. फॉर द मून असल्यामुळे स्मॉल एम आपण खाली लिहूयात. याला म्हणूया इक्वेशन 2. काय डाऊट आहे याच्यात? ठीक आहे. चला आता याच्यामध्ये रेशो घेऊया. इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 करू. इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2. weight on the earth divided by weight on the moon is equal to mg s upon rm square. आता इथे जर बघायला गेलं रिगार्डिंग अर्थ आहे तर इथे काय येईल एम ई असेल, इथे असेल आर ई. नंतर इथे जर बघितलं स्मॉल एम मास, कॅपिटल जी, एम एम फॉर द मून, आर एम फॉर द मून, त्याचा स्क्वेअर, रेडियस ऑफ द मून. बघा एम एम कॅन्सल, कॅपिटल जी कॅन्सल. इथं बघूया होतं काय ते बघूया. डब्ल्यू ई अपॉन डब्ल्यू एम इज इक्वल टू, या टर्म न्यूमरेटरला आहे मास ऑफ द ऑन द अर्थ डिवायडेड बाय मास ऑन द मून इंटू ही टर्म हे बघा दिस हे बघा 1 अपॉन ए अपॉन 1 अपॉन बी काय होणार बी अपॉन ही वरती जाणार ए खाली राहील. बरोबर आहे. तसंच हे तर कॅन्सल झाले. एम ई अपॉन एम एम लिहिला आपण. ही टर्म वर जाणार आर एम अपॉन त्याचा स्क्वेअर आहे म्हणून याचा ब्रॅकेटचा काय होणार. मला आता तुम्ही सांगा बरं आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे. सांगा फाइंड आउट काय करायचं आहे. वेट ऑन द मून सुरुवातीला त्यांनी काय दिलेलं आहे वेट ऑन द अर्थ दिलं आहे. वेट ऑन द मून त्या पर्सनचं काय असणार आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. यात काय डाऊट आहे तुम्हाला. ठीक आहे ते तुम्हाला विचारलं आहे. चला त्याच्याकडे जाऊया आपण. लक्ष द्या. देअरफॉर डब्ल्यू एम अपॉन डब्ल्यू ई हा पाहिजे आहे ना याला वरती घेतलं ही टर्म खाली. मग राईटला पण तसंच होणार. ही डिनॉमिनेटरची टर्म मास ऑन द मून अपॉन मास ऑन द अर्थ. आर ई खाली तर तो वर जाईल आणि आर एम खाली येईल. याचा ब्रॅकेटचा काय. ह्या टर्म्स तुम्हाला माहिती आहे कशा आहेत. बघा मी जरा इकडे लिहितो. एम एम इज इक्वल टू 1 अपॉन 81 इंटू एम ई. बरोबर आहे. तुम्हाला एम एम अपॉन एम ई जर घेतला दॅट विल बी 1 अपॉन. बघा एक प्रकारे हा एम ई जो आहे तो राईटकडून मी लेफ्टकडे घेतला तर तो आला कुठे डिनॉमिनेटरला. यात काय अडचण आहे. मला असं वाटतं यात काय अडचण असायचं कारण नाही. 1/81 राहील. नंतर तुम्हाला काय पाहिजे ते बघा. हां आर ई अपॉन आर एम पाहिजे. इकडे लक्ष द्या. हां आर ई इथं आहे आर एम इकडे आणला तर 3.7 तिकडे जाईल तो न्यूमरेटरला जाईल. यात काय अडचण आहे. मग बघा आर ई अपॉन आर एम इज इक्वल टू 3.7 असं होईल. ठीक आहे लक्ष द्या. हां डब्ल्यू एम अपॉन डब्ल्यू ई किती आहे 750. यात काय अडचण आहे. ही व्हॅल्यू किती आली 1/81 इंटू ही व्हॅल्यू किती आहे 3.7 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप लिहू आपण. वेट ऑन द मून इज इक्वल टू 1/81 इंटू 3.7 याचा स्क्वेअर इंटू 750. याला फक्त काय करायचं आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन तुम्ही एकदा ट्राय करा. नाही जमलं तर मी आहेच सांगायला डोंट वरी. मेन पार्ट तर सांगितला ना. मेन पार्ट तर सांगितलं सगळा. मग इथे लक्ष द्या. देअरफॉर डब्ल्यू एम इज इक्वल टू फायनल आन्सर मी सांगतो त्याचा स्क्वेअर करायचा 81ने डिवाइड करायचा इंटू 750 तुम्ही केलं तर 126.8. आन्सर किती येत आहे
126.8. ते न्यूटनमध्ये दिलं आहे आधीचं वेट, तर हे पण न्यूटनमध्येच राहणार तुमचं, लक्षात ठेवा. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. यात काही डाऊट आहे? ओके, सो लक्ष द्या सगळ्यांनी. बघा काय काय केलं आहे, परत एकदा मी सांगतो तुम्हाला. ओके, सांगितल्यावरती तुम्ही बाकीचा पार्ट लिहून काढा. जस्ट एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. सगळ्यात पहिले प्रॉब्लेम कोणत्याही पद्धतीचा सॉल्व करताना एक आयडिया देऊन ठेवतो तुम्हाला. सायन्स 1मध्ये जो काय तुम्हाला थोडासा टफ फील होणारा जो काय पार्ट आहे तो आहे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल तुमच्याकडे पाहिजे, तेवढंच फक्त. आणि तो फक्त फिजिक्सलाच आहे, म्हणजे माझ्याच पॉईंट्सला असणार आहे. डोंट वरी अबाउट इट, ते आपण कवर करून घेऊया. जस्ट डोंट वरी, होऊन जाईल ते. ओके, आता त्याच्यानंतरचा जो काही पार्ट आहे तो मला तुम्हाला सांगायचा आहे. तर तो म्हणजे कोणता पार्ट आहे लक्षात घ्या. फर्स्ट ऑफ ऑल, ते जसं जसं देताना डेटा म्हणून त्याला लिहायला चालू करायचं. ओके, त्यांनी सगळ्यात पहिले दिलं आहे वेट ऑन द अर्थ 750 न्यूटन, ते आपण लिहिलं. वेट ऑन द मून किती असणार आहे, ठीक आहे. ॲप्रॉक्सिमेटली अर्थवरती जेवढं आहे ना त्याच्या 1/6 असतं. किती असतं तुम्हाला? 166ने डिवाइड करून बघा, जे आन्सर आहे ते डायरेक्ट येऊन जाईल. आलं का लक्षात? ठीक आहे, जसं मी आधी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगितलं होता. ॲक्च्युली ग्रॅव्हिटी 1/6 असते. ग्रॅव्हिटी अर्थच्या ग्रॅव्हिटीपेक्षा मूनवरती 1/6 असते, 6 टाईम कमी असते, म्हणून वेट पण तेवढंच कमी राहणार. ठीक आहे, मूनवरती ॲज कम्पेअर टू अर्थ. नंतर पण आपण आपल्या पद्धतीने सॉल्व करूया. बघा इथे तुम्ही जर बघितलं, त्यांनी मास ऑफ द मून इज इक्वल टू 1/81 टाइम्स ऑफ मास ऑन द अर्थ दिलं आहे. आणि रेडियस ऑन द मून इज 1/3.7 टाइम्स ऑफ द रेडियस ऑफ द अर्थ दिलं आहे. मग याचा यूज आपण नंतर बघू जसं लागणार आहे तसा. आपण आपल्या फॉर्म्युलेकडे येऊ. वेट दिले तर वेटचा फॉर्म्युला mg ऑन अर्थ, म्हणून हा ई इथं आला. एमला काही इथं ई लिहायची गरज नाही आहे, कारण मास जे आहे ते अर्थवरती आणि मूनवरती सेमच राहतं, मास काही चेंज होत नाही. ऑन द अर्थसाठी मग आपण जीची व्हॅल्यू gm/r² टाकलं. अर्थ हा पण एक कॉन्स्टंट आहे, त्यामुळे इथं ई लिहायची गरज नाही. फॉर द मून mg, जीची व्हॅल्यू gm/r². फॉर द मून असल्यामुळे इथं rm, इथं m आहे बरं का, आरच्या बेसला m आहे, दिसत नाही याच्यामुळे, पण तुम्ही समजून घ्या. देऊ का तर याला वरती घेऊन टाकू आपण, म्हणजे कसं तुम्हाला कन्फ्युजन नको. थोडंसं इथं घेतो. ओके, तिथं m आहे बेसला. आफ्टर दॅट मग आता याच्यामध्ये याची आणि याची गरज नाही, याची गरज नाही, रेशो घेऊन टाका, कॅन्सल होतं. मग ही मेथडच आहे सॉल्व करण्याची. ज्या गोष्टींची गरज नाही ते कॅन्सल होण्यासाठी रेशो घ्यायचा राहतो. मग धिस टर्म डिवायडेड बाय धिस टर्म आपण जर केलं, झालं. रेशो घेतला, हे कॅन्सल. me/mm, rm ही टर्म वर जाती, rm/re त्याचा स्क्वेअर. धिस टर्म इज इक्वल टू 750. ठीक आहे, ही जी टर्म आहे इकडची तिकडं गेली. आता हे जे दिलं आहे काढलं ते इक्वेशनवरून आपण, 750 तिकडं गेली. WM वेट तुम्हाला निघाला. ओके, 126.8. आता मी फक्त तुम्हाला टास्क दिला हे सॉल्व करताना, जरा कॅल्क्युलेशन ट्राय करा, नाही तर मी हाच सॉल्व करून द्यायला तुम्हाला. पण माझी इच्छा आहे की थोडं करा ट्राय, जरा कसं करायचं आहे. याचा स्क्वेअर करा, 81ने डिवाइड करा, 750ने त्याला मल्टिप्लाय करा, काय तर बघा. ओके, स्टार्ट सॉल्विंग, लिहायला स्टार्ट करा आणि कॅल्क्युलेशनला ट्राय करा. ओके.